नमस्कार मंडळी, सुप्रभात. तर सकाळचे 8:47 झालेले आहेत आणि आता आपण निघालो आहोत गावखडीतून अंगणेवाडीला जायला. हो, तर अंगणेवाडीला आपण देवीच्या दर्शनाला जातो आहे. चला आजचा प्रवास सुरू करूया. गणपती बाप्पा मोरया. बाईक पण रेडी आहे, हेल्मेट रेडी आहे, जास्त काही लगेज घेतलेलं नाही आहे मी. आणि इथे आपली ही थाय बॅग आहे, बस एवढंच घेतलेलं आहे. काकी इथे नारळ सोलते सकाळच. राजापूर मार्गातून आपण जाणार आहोत. मी फर्स्ट टाइम ही राईड करतो आहे. बघूया आजची जर्नी कशी होते. वाजलेले आहेत 8:53 झालेले आहेत आणि 2.25 तासात पोचू. त्याच्यामुळे आरामात पोचू, आरामात दर्शन घेऊ, आरामात निघू. कारण आज संध्याकाळी 6 वाजता मला जायचं आहे एका स्पेशल ओकेजनला. तर काय असणार आहे ते मी तुम्हाला दाखवेनच. आणि सरप्राईज असणार आहे ते माझ्यासाठी, स्वतःसाठी ते सरप्राईज आहे की मला ते तिथे जाण्याची संधी मिळते आणि ते बघायची संधी मिळते. मेन म्हणजे कारण की एवढे वर्ष गावात राहून मी ती गोष्ट अजूनपर्यंत बघितलेली नाही आहे लाईव्ह. सो आज संध्याकाळी मला ती बघायला मिळणार आहे आणि मी तुम्हाला सोबत घेऊनच जाणार आहे. तर चला आत्ताची राईड सुरू करूया. गणपती बाप्पा मोरया. कुठे चालले काका? कुठे चाललात? बसा. पाय देऊन चढू? हां चालेल, पाय देऊन चढा. पकडा, मला पकडा. काकांशी थोडंफार गप्पा मारल्यावर समजलं काका आपल्याच गावचे तोडणकरवाडीत राहणारे आहेत. काहीतरी कामासाठी ते कशेळी गावात चालले. कशेळी गाव आपल्या इथून 7 किलोमीटर अंतरावर आहे आणि या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या गावात भारतातील 4 सूर्यमंदिरापैकी एक आणि महाराष्ट्रातील एकमेव सूर्यमंदिर आहे जे तब्बल 900 वर्ष जुने आहे. या मंदिराच्या आणि तिथल्या आवरात कमालीची स्वच्छता दिसून येते. या मंदिराला कनकादित्य मंदिर असेही म्हणतात. शिवाय याच गावात मंदिरापासून 5 ते 7 मिनिटं अंतरावर फेमस असं कशेळी सनसेट पॉईंट आहे. या दोन्ही प्लेसवर मी व्हिडिओ यूट्यूबवर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. जर तुम्हाला बघायचं असेल तर या व्हिडिओच्या शेवटी दोन्ही व्हिडिओ शेअर करतो, त्यावर क्लिक करून डायरेक्ट बघू शकता. हो चल. हां आता पुढच्या प्रवासात लगेचच आपल्याला आडिवरे गाव लागेल. आडिवरे गाव आपल्या गावापासून फक्त 11 किलोमीटर अंतरावर आहे आणि या गावात श्री महाकाली देवी मातेचं मंदिर आहे. आम्ही जेव्हा केव्हा फॅमिली गावी येतो तेव्हा या देवीची ओटी भरूनच जातो. आडिवरे गाव हे माझ्या मावशीचं गाव आहे आणि समोर हा जो तुम्हाला स्टॉल दिसतोय ना, इथे मस्त गरमागरम कांदा भजी मिळते. या स्टॉलवरही मिळते, पण मला त्या स्टॉलवरचीच भजी आवडते. आणि इथे उजव्या हाताला एक हॉटेल आहे, तर आम्ही जेव्हा केव्हा इथे येतो तेव्हा त्या हॉटेलमध्ये नाश्ता करायला आणि जेवायला जातो. छान मराठमोळा मेनू असतो तिकडे आणि जेवणही छान असतं. गेलात ना कारण अंकुरे ब्रिज बंद आहे, काम चालू आहे. तिकडनं गेलात तर तुम्हाला एक 90 किलोमीटर अंगणेवाडी पडेल. इकडून गेलात तर बायपासने तुम्हाला 120-125. अच्छा, मग कुठून जाऊ? इथूनच जाऊ. मॅप लावला नाही, ते रेंज नाही मिळत आहे मॅपला. सरळ स्ट्रेट 7 किलोमीटर जावा, स्पीड ब्रेकर लागते, दुसरा सोडा, लेफ्ट मारा, जैतापूर जा. हां ते विचारा, स्ट्रेट सरळ रस्त्याने 2 फाट्या. आता मी जिथे पोचलो आहे ते आहे धारतळे चेकपोस्ट. दादांना ॲड्रेस विचारून थोडंसं पुढे आलो तर माझी नजर या दादांवर पडली. नाटे लागेल का माहित नाही. हां मला माहिती आहे. मी फक्त 7 किलोमीटर जाणार. चालेल चालेल. बस मला तिकडेही जाय. तुम्ही जातात ना? हां हां 7 किलोमीटर आहे. हां. थोड्या गप्पा मारल्यावर समजलं की हे दादा आपल्या गावातले रहिवासी नाहीत, तर ठाण्यामध्ये राहतात. त्यांचा बिझनेस आहे सदरे लेंगे. ठाण्यात शिवून ते गेले कित्येक वर्ष आपल्या कोकणातील दुकानदारांना सप्लाय करतात. वर्षातून नाही तर दर महिन्याला त्यांच्या 2-3 फेऱ्या कोकणात असतात. जेवढी मला कोकणातल्या गावांची माहिती नाही तेवढी त्यांना होती. 1-1.5 किलोमीटर आहे. अच्छा, बाकी तुम्हाला लांब जायचं तुम्ही विचारून जा. हो हो हो. वाडी तो नाही ना तुमच्यामध्ये? कातादेवी वाडी रस्त्यामध्ये कातादेवी वाडी येते का तुमची? नाही
अंगणावाडी जो तुम्ही बोलला ते लांब आहे. लांब आहे हो. ते बोलले नाही इकडनं 90 किलोमीटर आहे. 2 तास किलोमीटर आहे ना लागतील. इथून ना. हा 2 तास लागतील. तर तुम्हाला कातादेववाडी लागतील. मला एकदम माहिती आहे कातादेववाडी. हा काय लेकिन एक रस्ता सरळ आहे ना, ते रस्ता बंद झालेला आहे. हा तेच बोलले. एक हा तर हे रस्ता काम चालू डोंगरटिटा आहे. मारून जायचा तुम्ही, डोंगरटिटा मारून. अच्छा एक रस्ता मी तुम्हाला बोलतोय, हा. एक रस्ता बंद केलेला हा. आहे. कुठली पण गाडी नाही जात, त्याच्या ब्रिजचं काम चालू हा आहे. हा ते तिथं तुम्ही बोलले. लोकात पोहोचले होते. अच्छा आता तुम्ही डोंगरटिटा होऊन तुम्ही जायचा. ओके ठीक आहे. थँक्यू. माझी तुम्हाला दुआ आहे, आशीर्वाद तुमचा चांगला होतील. थँक्यू त्यांचं हे ग्रॅटिट्यूड मला खूप भावून गेलं. बरं, लेफ्ट घेतल्यावर जे गाव आता आपल्याला लागलं आहे ते आहे जैतापूर. जैतापूर हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामधलं एक गाव आहे आणि हे गाव अरबी समुद्र किनाऱ्यावर वसलेलं आहे. जैतापूरच्या खाडीला काजवी नदीचा संगम होतो. जैतापूर हे प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील एक महत्त्वाचे बंदर होते. त्यामुळे इथून जाताना आपल्याला खूप सुंदर सुंदर अशा बोटी बघायला मिळतात. कात्रजची वाडी पण तिकडे तिकडून गेलास की तू कात्रज पडेल कॅन्टीन. पडेल कॅन्टीन बोल केलास की जामसाठी देवगड. पटेल कॅन्टीन. पडेल पडेल पटेल कॅन्टीन. हा पडेल कॅन्टीन. पटेल कॅन्टीन वर देवगड वरून खालून देवगडच्या पाठी डेपोच्या पाठवून गेलास ना की तुला ते कुंकेश्वर वगैरे बीच वगैरे लागेल. आलं का? मग तिकडे डायरेक्ट आचऱ्यात जाशील. आचऱ्यातनं लेफ्ट मारून तू अंगणवाडीत जाशील. अच्छा. जिथे जिथे रस्त्याला फाटे फुटतायत ना तिथे मला विचारूनच पुढे जावं लागतं, कारण कोणता तरी एक रोड पूर्णपणे बंद आहे. तिथे ब्रिजचं काम चालू आहे, तर कोणतीच गाडी तिथून पास होत नाही. आणि माझ्यासाठी तर रत्नागिरी ते अंगणेवाडी हा प्रवासच नवीन आहे, त्यामुळे विचारूनच पुढे गेलेलं बरं. तर दादानी आपल्याला असे सांगितले की पुढे 5 किलोमीटर अंतरावरती पडेल कॅन्टीन लागेल. त्याच्या पुढून राईट घेऊन आतून गावागावातून जा, म्हणजे तुला गाव बघायला मिळतील आणि कुणकेश्वर पण लागेल. बट मी असं विचार करतोय की जाताना हायवेने जाईन, म्हणजे आपल्याला मुंबई गोवा हायवे लागेल आणि परतताना तो गावागावातून आतून रस्ता घेईन, म्हणजे दोन्ही रोडचा अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करायला मिळेल. पडवे कॅन्टीन कुठे आहे? पडवे कॅन्टीन हेच आहे. अंगणेवाडीला जायला रस्ता? अंगणेवाडीला तिथून हातीला जा. हातिवल्यावर ना गोवा मार्ग पकडा, हायवेचा. आणि कुणकेश्वरच्या इकडनं कुठला रस्ता आहे? कुणकेश्वरच्या इकडनं मग इथून एक 5-6 किलोमीटरवर डोंगरटिटा म्हणून आहे. त्या डोंगरटिट्यावरून इकडे उजव्या साईडला वळा. तो गेला सागव्याला. अच्छा. नाही मी विचार करतोय येताना कुणकेश्वर करेल. मग जाताना तुम्ही इकडनं हायवेने जाऊ, सरळ सरळ जाऊ. हायवे लागेल. बरं, रोडबद्दल विचाराल तर एकदम मस्का रोड आहे, म्हणजे कोणताही एक्सप्रेस हायवे नसूनही रस्त्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही. पूर्ण डांबरी रस्ता आहे, त्यामुळे रस्त्याला पकडूनच गाडी सुसाट पडते, अजिबात ग्रीप सोडत नाहीये. आणि आतापर्यंत बघाल तर एक छोटूसा खड्डा पण लागला नाहीये किंवा दिसला नाहीये, म्हणून तर बोललो मस्का रोड आहे. मी तर या रोडच्या प्रेमात पडलोय खरंच. हॅट्स ऑफ आहे हा क्वालिटी रोड बनवणाऱ्या प्रत्येक माणसाला. थँक्यू सो मच. सो पुढे आपण टाइमलॅप्स लावू आणि या रस्त्याची क्वालिटी अशीच कंटिन्यू बघू आणि पटकन हायवेला पोचू. आता मला समोरच हायवे दिसतोय आणि तो मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे आहे. रत्नागिरीच्या पुढे या हायवेवरून माझा हा पहिलाच प्रवास आहे. सो हायवे दिसल्यावर एक्साइटमेंट तर वाढली आहे आणि हा बोर्ड बघून तर अजूनच. एकदा तरी मला या बाईकला घेऊन गोव्याला जायचं आहे. गोव्याला तसा बऱ्याच वेळा गेलो आहे, पण आपल्या या बाईकला घेऊन नाही गेलो आहे. लवकरच तो योगही जुळून येईल. हायवेला आलो आणि हा पहिलाच बोर्ड आपल्याला लागला. यावरून समजतंय की इथून पणजी 156 किलोमीटरवर आहे म्हणजे 3 तास, कणकवली 50 किलोमीटर अंतरावर आहे म्हणजे 1 तास आणि इथून खारेपाटण फक्त 13 किलोमीटर अंतरावर आहे. आहा मित्रांनो, काय आनंद होतोय काय सांगू तुम्हाला.
मुंबई गोवा हायवे म्हणजे एक इमोशन आहे. लहानपणी आम्ही मित्रांनी मिळून ठरवलेली ही ट्रिप आमचं अपूर्ण स्वप्नच राहिलं, कारण आज आम्ही ते जिवलग मित्र काही मतभेदानी वेगवेगळा लाईफ जगतोय. लहानपणी वेळ होता, स्वप्न होती, पण पैसा नव्हता. आता पैसा आहे पण कोणाकडे वेळ नाही. रादर कोणी जुन्या आठवणींना वेळ देत नाही. सगळेजण नवीन आठवणी जमा करण्यात व्यस्त आहेत. पण स्वप्न मात्र अजूनही आहेत की एक ना एक दिवस आम्ही चौघेही जिवलग मित्र गोव्यामध्ये दिल चाहता है मधल्या सीन सारखे चापोरा फोर्टच्या कट्ट्यावर बसून आठवणी ताज्या करत असो. बोलता बोलता हायवे पार केला आपण. सुसाट आणि मस्त हायवे आहे हा. फक्त काही ठिकाणी सिमेंट आणि काही ठिकाणी डांबरी रस्ता आहे. डांबरी रस्ता चांगला आहे. सिमेंटच्या रोडला गाडी थोडी व्हायब्रेट होते. हे पहा, आपण कणकवलीमध्ये पोचलो सुद्धा. इथून आपल्याला अंगणेवाडी 32 किलोमीटर दाखवत आहे आणि हा जो समोरचा रोड आहे तो आता आचरा रोड सुरू होतोय. गावखडीपासून इथपर्यंत कणकवलीमध्ये यायला आपल्याला 112 किलोमीटर झाले, म्हणून म्हटलं टाकी फुल करून घेऊया. सेफ अँड साईड ते बरं राहील, कारण अजून आपल्याला किती आतमध्ये जायचं आहे आणि तिथे काही सोय असेल की नाही याचा मला काही अंदाज नाही. त्याच्यामुळे मी इथेच टाकी फुल करून घेतली. 850 रुपयामध्ये आपली टाकी फुल झाली आहे. आणि रोडबद्दल बोलाल तर जसं तुम्हाला दिसतोय रोड अगदी खूप छान आहे. गावागावातून आहे, म्हणजे हायवेतून आपण आतमध्ये आल्यावरती अगदी गावागावातून हा रोड जातोय. इथे हा बोर्ड लागलाय. या बोर्डवरून कळतंय की देवगड इकडनं 35 किलोमीटर अंतरावर आहे. मालवण 29 किलोमीटर अंतरावर आहे. आचरा 19 किलोमीटर अंतरावर आहे आणि अंगणेवाडी आता फक्त 18 किलोमीटर अंतरावर आहे. जिथे जिथे टर्निंग येत आहेत ना तिथे तिथे बोर्ड लिहिलेले आहेत, त्याच्यामुळे थांबून कोणाला विचारायची गरज लागत नाहीये. हा रोड सुद्धा खूप छान आहे. आतून गावागावातून आहे, हवेशीर आहे. समोर अगदी आपल्या सूर्यदेवता आहे, पण कुठेही गरमी जाणवत नाही आहे, हवेशीर वाटते. अंगणेवाडी सर किती लांब आहे? 10 किलोमीटर. हे काय आहे? हे काय? पोई. समोरच कोल्ड्रिंक हाऊस दिसलं म्हणून बाईक तिथे वळवली आणि हा पहिला ब्रेक घेतला असेल मी या राईडमधला. सो फायनली आपण अंगणेवाडीला पोचलो आहोत. राईट टर्न आहे अंगणेवाडीसाठी आणि इथे आपलं स्वागत केलेलं आहे. तीर्थक्षेत्र श्रीदेवी बराडी मसुरे अंगणेवाडी. इथून तारकर्ली बीच 20 किलोमीटरवर आहे. सिंधुदुर्ग किल्ला 15 किलोमीटरवर आहे. मालवण 13 किलोमीटरवर आहे आणि अंगणेवाडी 2 किलोमीटरवर आहे. फक्त अंगणेवाडी इथून आतमध्ये आहे, बाकीचे तिन्ही प्लेस इकडनं सरळ आहेत. आणि कुणकेश्वर इकडनं 54 किलोमीटरवर आहे सरळ. ओझर पण सरळ 12 किलोमीटरवर आहे. आचरा सरळ 24 किलोमीटरवर आहे. आणि टायमिंग झालेला आहे 12:30. जसं काही आपण 9 वाजता घरातून निघालेलो आणि आपल्याला फक्त 2 तास 20 मिनिटाचा रस्ता दाखवलेला, बट इथे येईपर्यंत 3.5 तास झाले. जास्त आपण कुठे थांबलोच नाही, फक्त विचारत आलो आणि एका ठिकाणी फक्त पेट्रोल फुल केलं, कारण हायवेवरून हे खूप आतमध्ये आहे. म्हणजे 35 किलोमीटर्स आतमध्ये आहे त्या हायवेवरून. आणि रोड पण असे वळणाचे आहेत आणि गावागावातून आहेत, त्याच्यामुळे थोडं स्पीड कंट्रोल करावा लागतो, म्हणून एवढा कदाचित वेळ लागला असेल. चला आईच्या दर्शनाला जाऊया. कुठे राहतात? प्रतीक अंगणे. सो आपल्याला ज्यांना भेटायचं होतं तो तर मुंबईला गेला, प्रतीक. आणि इथे मी विचारायला थांबलेलो, सावंत काका आहेत, तर त्यांनी फोन लावून दिला, कारण इथे मोबाईलला नेटवर्क नाही आहे. इथे फक्त BSNL ला नेटवर्क.
तर अंगणेवाडीची जत्रा होती 2 आणि 3 तारखेला, पण मी आलो आहे 6 तारखेला, म्हणजेच जत्रेच्या 2 दिवसानंतर. तर मंडळी, आता आपण अंगणेवाडीला पोचलेलो आहोत. इथे आहे भराडी देवी आईचं मंदिर आणि टायमिंग झालेलं आहे 1 वाजता आपण बरोबर पोचलेलो आहोत. आणि हे समोरच आपल्याला सुंदर असं मंदिर दिसतंय भराडी आईचं. तर आता आपण पटापट दर्शन घ्यायला जाऊया. मला थोडा अर्धा तास टाईमपास करायचा आहे, सो मी थोडंसं फ्रेश होतो आणि मग मंदिरात जातो. बाईक आपण इथे पार्क केलेली आहे सेफली. इथे बरेचसे रायडर्स आलेले दिसत आहेत आणि गर्दी अशी तर नाही दिसत आहे आज आपल्याला. तर चला आईचं दर्शन घेऊया. तर इथे या काकांकडून आपण ओटी घेतली आहे आईसाठी. काका येतो. इथे दर्शनाला जायचं आहे आपल्याला. गर्दी अजिबात नाही आहे याचा मला खूप आनंद होतो आहे, त्याच्यामुळे दर्शन खूप छान मिळणार आहे आपल्याला. इकडनं मेन गेट दिसतोय आणि इकडे स्टेज आहे. जो मी प्रतीकबद्दल बोलत होतो तर तो इथे नाटकामध्ये काम करतो. त्याचं कालच नाटक झालं, श्रीमंत दामोदर पंत. इथेच होतं. काल आलो असतो तर बघायला मिळालं असतं, पण आज आपलं येणं झालं. तर इकडनं एंट्रन्स आहे. हा खूप सुंदर असं मंदिर आहे हे. मी जेव्हा मागच्या वेळी आलेलो तेव्हा जत्रेलाच आलेलो, तर खूप गर्दीत असं दर्शन झालेलं. पण मिथिला बरोबर आलेलो आणि मिथिला अंगणेच आहे त्या गावची, त्याच्यामुळे आम्हाला ते VIP दर्शन मिळालेलं त्यांच्यासोबत. आणि आता आपण हे रेग्युलर दर्शन घेणार आहोत, पण खूप शांत असं छान दर्शन होणार आहे आपलं. मी टाईमपास करतो आहे कारण की मला 1:30 वाजवायचं आहे, तर 20 मिनिटं आहे 1:30 वाजायला, त्यासाठी मी टाईमपास करतो आहे. मंदिरात जायच्या आधी थोडं फ्रेश होतो. हे मी माझ्यासोबत गुलाबारीचा स्प्रे ठेवतो. शॉर्टकट. हे बघा, एका अविस्मरणीय भूमिकेत प्रतीक यशवंत अंगणे. आणि हे सुद्धा झालं करिंती पूर्व, ऐतिहासिक नाटक. सुंदर असं आईचं मंदिर आहे. अंगणे कुटुंबीय अंगणेवाडी यांचे श्रीदेवी भराडी मातेचे खाजगी मंदिर. चला आपण दर्शन घेऊया. आई भराडी देवीचं आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण निघालो आहोत. 1:55 झालेत, ऑलमोस्ट 2 वाजलेत आणि दर्शन खूप छान झालं. मेन म्हणजे गर्दी अजिबात नाही आहे, तुम्हाला दिसते. आज आहे 6 तारीख, पण आज जे दर्शन मिळालं ना अगदी निवांत. आईला मनापासून मन भरेपर्यंत बघता आलं आणि तिचा आशीर्वाद घेतला. आणि आता आपण निघतो आहोत पुढे जायला. तर बघूया, कुणकेश्वर करायचा विचार चालू आहे, तर किती सक्सेस होतो तो बघूया. सक्सेस व्हायला काही नाही, फक्त मला 6 वाजेपर्यंत गावखडीत पोचायचं. मंदिराच्या बाहेर आलो आणि आपण जिथे बाईक पार्क केलेली त्याच्या समोरच इथे गजानन वैष्णवी खानावळ आहे. तिथे मी हा पायनॅपल ज्यूस घेतला. कोकम सरबतही होतं आणि ताकही होतं, बट हे मी आधी ट्राय केलेलं आहे त्याच्यामुळे मला हे आवडलेलं म्हणून मी हेच घेतलं. रिटर्न जर्नी सुरू करूया. गणपती बाप्पा हो, श्रीदेवी रामेश्वर श्रीदेवी भराडी येतो आई, असंच दर्शनाला दरवर्षी बोलवत राहा. गावखडी टू अंगणेवाडी यायला या मार्गाने आपल्याला टोटल 153 किलोमीटर लागले आणि जाताना आपण हा वेगळा रूट घेणार आहोत, म्हणजे गावागावातून घेणार आहोत. जसं आपण अगोदर बोललेलो,
या रूटने आपल्याला देवगड लागणार आहे, कुणकेश्वरही आपण करणार आहोत जमलं तर, आणि तिथून मग आपण गावखडीला जाणार आहोत. सो हा टोटली वेगळा रूट असणार आहे, अगदी गावागावातून आहे. सो इकडनं आपले किलोमीटर वाचतायत की वाढतायत की वेगळा एक्सपिरियन्स मिळतो आहे तो बघायचा आहे. वेगळ्या एक्सपिरियन्सचं बोलाल तर इथूनच सुरुवात झालेली, कारण बाहेर पडल्यावरतीच कोणीही रहदारी काही दिसत नव्हती. बरं, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना विचारावं तर ते त्यांच्या स्पीडमध्ये होते, त्यामुळे पटकन थांबवूही शकत नव्हते. इथे हा पहिला बोर्ड लागला ज्यावर लिहिलेलं मालवण. मी खुश तर झालो की मी मालवणमध्ये पोचलो, पण मी अजून आत जातोय का मला ह्याची शंका होती, तर मला ते व्हेरीफाय करायचं होतं. पण इथे जराही रहदारी दिसत नव्हती आणि मोबाईलला नेटवर्कही नव्हतं. सध्या आपण मालवणमध्ये आहोत आणि इथून आपल्याला गावखडीला जायला 112 किलोमीटर दाखवत आहे, 2 तास 13 मिनिटं. Head northwest toward Adari Bridge. तर आता बघूया, इथे रस्ता विचारायलाही कोणी माणसं नाही आहेत. सो तो हायवे परवडतो. ठीक आहे, गावागावातून जातोय रस्ता, पण रस्त्याला कोणी माणसंच नाही आहेत. बघूया, आता मॅप चालू केलं आहे, नशीब रेंज तरी इथे मिळते आपल्याला. ब्लूटूथशी कनेक्ट करतो. बऱ्याचशा गाड्या मागून खाली जात आहेत, मला तो रस्ता कळत नाही आहे. मी तिथे जाऊन थांबतो आणि बघतो, गाड्या येणाऱ्यांना विचारतो. ओके, दादा कुणकेश्वरला जायचं आहे. हां खाली उतरून हां राईट मारा, हां, कोळंबपूल सरळ जा. मी पुढे आलोय का? हो, अच्छा, समजा खाली उतरून तिकडे जाऊ. जास्त पुढे नाही ना आलोय, नाही खालून जाऊ. ओके, कोळंबपूल भेटला तिथून सरळ गेलात ना, हां, कुणकेश्वर अच्छा, मार्गे जायचं. ओके, थँक्यू. हां, ओके, चला. त्या दादाने आपल्याला रस्ता तर सांगितलाय. सो असं वाटतं की गावातून बाहेर मेन रोडवर आल्यावर बोर्डचं मार्गदर्शन मिळू लागलं आणि इथे तर बोर्डच बोर्ड आहेत. आपल्या डावीकडे तारकर्ली बीच आहे 10 किलोमीटर अंतरावर, 3 किलोमीटर अंतरावर मालवण चौपाटी आणि 4 किलोमीटर अंतरावर सिंधुदुर्ग किल्ला. वा, या सर्व गोष्टींच्या फारच जवळ आहोत आपण. उजवीकडचा रस्ता हा आपल्याला ओझर, आचरा, कणकवली, कुणकेश्वर, देवगड आणि रत्नागिरीला नेतो. बराचसा रोड कव्हर करून आता आपण आचरा गावातल्या मेन बाजारपेठेत पोचलो आहोत. या मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या खडबडीत रस्त्यावर, जिथे मी गेले 3-4 किलोमीटर बाईक चालवतोय, तरी हा रोड काय संपायचं नाव घेत नाही आहे. त्यात मुंबईवरून येताना खेडला आपल्या बाईकचा मागचा टायर पंक्चर झालेला. तिथे त्यांनी सेकंड हँड टायर लावून दिला आहे, पण त्यावर मला काही जास्त भरोसा नाही आहे. मुंबईला गेल्यावर सगळ्यात पहिलं मला टायर चेंज करायचे आहेत, म्हणून तर अजूनच भीती वाटते अशा या रोडवरून गाडी चालवायला. दादा, ते जामसंडा कुठे आहे? डावीकडला रोड कुणकेश्वर मंदिरला जातोय आणि उजवीकडला रोड हा डायरेक्टली देवगडला जातोय. तर आपण आज कुणकेश्वर करत नाही आहे, आपण आज गावखडीलाच जातोय रिटर्न. पुन्हा कधीतरी आपण नक्की कुणकेश्वर मंदिर करणार आहोत. फायनली आपण देवगडला पोचलो आहोत आणि इथून पावस 82 किलोमीटर अंतरावरती आहे. म्हणजे आपलं गावखडी गाव हे 75 किलोमीटर अंतरावर आहे, कारण आपल्या गावातून पावस हे फक्त 7 किलोमीटर अंतरावर आहे. कुठे चालताय?
रत्नागिरीतलं जायला सर्व रत्नागिरी रस्त्याला जावा तिकडनं गाडी कात्रा देवीला ना की राईट मारा. अच्छा आडिवरे वगैरे इकडनंच लागतं ना. आता आपण अंबेरी चेक नाक्याला पोचलो आहोत. इथून आपलं गाव फक्त 61 किलोमीटरवर आहे, म्हणजे 1.25 तास वगैरे लागेल आता आपल्याला पोचायला. पुन्हा असा रोड लागला आहे आपल्याला जिथे काम चालू आहे. तर मित्रांनो, रस्त्यावर दिसणाऱ्या होड्या बघूनच तुम्हाला समजलं असेल आता आपण जैतापूर गावात पोचलो आहोत. इथून आपलं गाव फक्त 26 किलोमीटर अंतरावर. धारतळे चेकपोस्ट इथून आपलं गाव फक्त 16 किलोमीटर अंतरावर. आडिवरे गाव इथून आपलं गाव फक्त 11 किलोमीटर अंतरावर. आणि ही आहे साई पूजा, जी आपल्या गावातून आपल्याला मुंबईला नेते आणि मेन आडिवऱ्यातून सुटते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपला प्रवास पूर्ण झालेला आहे आणि आता आपण गावखडी गावात एंटर करतो आहोत. संध्याकाळचे ठीक 5:45 वाजलेले आहेत. सकाळी 9 वाजता सुरू केलेला प्रवास संध्याकाळी 6 वाजता पूर्ण झाला. टोटल किलोमीटर आपले 285 झाले. जाताना 153 किलोमीटर आणि येताना 132. म्हणजे येताना आपल्याला कमी किलोमीटर लागले, पण रस्ता थोडा खडबडीत होता. तोच जातानाचा एकदम सुपरफास्ट होता, त्यामुळे मी तोच प्रिफर करायला तुम्हाला सजेस्ट करेन. आणि टायमिंगचं विचाराल तर जातानाही 4 तास लागले आणि येतानाही 4 तास लागले. चला तर मंडळी, आपण आपल्या कोकणातल्या व्हाईट हाऊसवर पोचलो आहोत. ज्यांनी व्हिडिओ इथपर्यंत बघितला आहे त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोकणातल्या एका नवीन डेस्टिनेशनला.